आज आहे माझ्या प्रेग्नेन्सीच्या 5व्या महिन्यामधला दुसरा दिवस. सकाळी 5:30 वाजता उठले आणि गेलते ग्राउंडला. ग्राउंडवर ना आले, इतकी जास्त गरमी होत होती. खरंच उन्हाळा पण खूप जास्त वाढला आणि ह्या वर्षी ना ऊन पण खूप जास्त आहे. त्यानंतर आंघोळीला गेले. गार पाण्यानेच आंघोळ करते मी, कारण गरमी तर खूप आहे. त्यामुळे मस्त अशी गार पाण्याने आंघोळ केली आणि सोबत ना कपडेसुद्धा धुवून घेतले. कारण की एकदा प्रिशा उठली की मला कोणतेही कामं करता येत नाही. आज प्रिशाच्या पप्पांची ड्युटी होती इव्हिनिंगला. आता काय आमच्या साहेब बी झोपल्यात आणि आमच्या मॅडम बी झोपल्यात. आता हे दोघं छान असे झोप मारतात. पण आपल्या बायकांना काय काम सरतं का हो? दिवसभरी जरी काम करत बसलो, काम आपल्याला तेवढंच असतं. त्यामुळं काय म्हटलं, चला मी माझ्या कामाला लागून घेते. आता तो हे दोघं झोपले तर कपडेसुद्धा वाळून घेऊया. कारण एकदाचे हे दोघं उठले की ह्यांना दोघांना नाश्ता लागतो आणि त्यानंतर ना सकाळी मला सुद्धा खूप जास्त भूक लागते. त्यामुळं म्हटलं आधी कामं करून घेते आणि त्यानंतर ना पोहे बनवायला घेते. कारण एकदाचा नाश्ता झाला की काही वाटत नाही. दिवसभर कितीही काम असलं तरी नाश्ता झाला की पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळं म्हटलं चला आज तर पोहे बनवून घेऊयात. त्यामुळं तर सर्वात आधी ना, म्हणजे आता पोह्याची रेसिपी तर सर्वांनाच माहिती आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. तेल वगैरे टाकले, मोहरी टाकल्या, कढीपत्ता वगैरे टाकून घेतला आणि भरपूर सारा असा कांदा टाकला. आणि कांदा आहे ना खरपूस भाजेपर्यंत ना छान असं परतून घ्यायचं. आधी तर मी काय करायचे, अर्ध कच्चं ठेवायचे, पण नंतर आहे ना माझ्या मावशीने मला सांगितलं, जेवढं तू कांदा भाजशील तेवढे ना खायला पोहेसुद्धा खूप जास्त टेस्टी लागतात. मग काय, मावशीची रेसिपी फॉलो केली आणि तसेच मी आता कंटिन्यू पोहे करते. आता जेव्हा पण मला करायचे असतात ना त्यावेळेस ना मी छान असा कांदा खरपूसच भाजून घेते. त्याने खरंच टेस्ट पण खूप छान येते. आणि सोबत ना मी आहे ना पोह्यांमध्ये थोडंसं साखर पण टाकते. आता तुम्ही म्हणता हे नवीन काय, तर अजून जरा टेस्टी लागतं म्हणून. मग साईडला सुद्धा गरम असा चहा ठेवला आणि तर प्रिशाचं काहीतरी घोड्यावर खेळायचं चालू होतं. त्यानंतर गरम चहा, पोहे आणि सोबत खारी मस्त असं खात बसले. आणि खूप जास्त मला सकाळी आजकाल ना भूक लागते. आणि नंतर माझ्या प्रिशाने काय कारनामा केला आहे, डायरेक्ट वरून काहीतरी टाकते आणि ते मला आणावं जायला लागतं. त्यानंतर ना मसाले भाताची तयारी करत होते, कारण प्रिशाच्या पप्पांना जायचं होतं कामाला. छान असं भाताला सुद्धा फोडणी दिली आणि त्यानंतर लागले माझ्या कामाला. पटपट भांडी वगैरे घासून घेतली आणि नंतर ना मला किचनसुद्धा आवरून घ्यायचं होतं. आता मी किचन कधीही तसं ठेवत नाही. मला रोजच्या रोज घासलेलं आणि स्वच्छ असं आवडतं. त्यामुळे ना स्वच्छ असं ना किचन सर्व घासून घेतलं. ते घासून घेतलं आणि नंतर प्रिशाला ना थोडंसं आवरून वगैरे घेतला. आणि किचन तर स्वच्छ झालेलंच होतं. त्यानंतर म्हटलं चला आज मडक्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेऊयात, कारण दिवसभर पाणी छान असं गार होतं आणि प्यायला पण खूप छान लागतं. त्यामुळे ना नंतर ना मडक्यामध्ये पाणी भरायला घेतलं. हांड्यानेच पाणी ओतलं, कारण मडकं घेतलं की खाली पडायची मला भीती वाटते. सुद्धा टायमिंग झालेला होता. म्हटलं चला त्यांचं टिफिनमध्ये पॅकिंग करूयात. तर सर्वात आधी तर मसाले भात टाकला, कारण आज फक्त मसाले भातच केला होता. त्यानंतर आहे ना काकडी आणि सोबतच आहे ना कैरीसुद्धा त्यांना बांधून दिली. त्यानंतर ते सुद्धा कामाला गेले. मी सुद्धा जेवण केलं. असा होता दिवस. बाय बाय.